मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील केवळ 1% लोकांकडेच जगातील 96% संपत्ती का आहे? हे लोक इतके यशस्वी आणि श्रीमंत कसे होतात? काय हे केवळ त्यांच्या नशिबामुळे होते? रॉन्डा बर्न यांनी आपल्या द सिक्रेट म्हणजेच गुपित या जगप्रसिद्ध पुस्तकात याचे उत्तर दिले आहे. त्या म्हणतात की या संपूर्ण ब्रह्मांडात एक असा गुप्त नियम काम करतो, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात जे हवे ते मिळवू शकता. मग तो अमाप पैसा असो, मोठे यश असो, उत्तम आरोग्य असो किंवा तुमचे स्वप्नातले घर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मांडाचे हे सर्वात मोठे गुपित आणि ते वापरण्याच्या 3 पायऱ्या अतिशय सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की हे गुपित नेमके काय आहे. या गुपिताचे नाव आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा नियम. हा नियम सांगतो की आपले मन एका शक्तिशाली चुंबकासारखे म्हणजेच मॅग्नेटसारखे आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा सर्वात जास्त विचार करता, तीच गोष्ट तुम्ही नकळत स्वतःकडे आकर्षित करत असता. आपले विचार हे ऊर्जेसारखे असतात. जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूतून विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या लहरी ब्रह्मांडात पसरतात. जर तुम्ही नेहमी नकारात्मक विचार केला, जसे की माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडे कधीच पैसे नसतात, मी नेहमी आजारी पडतो, तर आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही ब्रह्मांडातून तशाच नकारात्मक गोष्टी स्वतःकडे आकर्षित करता. या उलट जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात. थोडक्यात सांगायचे तर तुमचे आजचे आयुष्य हे तुमच्या भूतकाळातील विचारांचा परिणाम आहे. लेखक म्हणतात की आकर्षणाचा नियम आपल्या आयुष्यात काम करण्यासाठी 3 अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. त्यातील पहिली पायरी म्हणजे मागणे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेमके काय हवे आहे हे तुम्हाला स्पष्टपणे माहीत असले पाहिजे. अनेक लोक म्हणतात की मला खूप श्रीमंत व्हायचे आहे. पण खूप श्रीमंत म्हणजे नक्की काय? हे ब्रह्मांड एका हॉटेलच्या वेटरसारखे आहे. जर तुम्ही वेटरला सांगितले की मला काहीतरी खायला आण, तर तो काहीच आणू शकणार नाही. तुम्हाला स्पष्ट सांगावे लागेल की मला कोणती डिश हवी आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत, कोणती गाडी हवी आहे किंवा कोणती नोकरी हवी आहे, हे एका कागदावर स्पष्टपणे लिहून काढा. तुमच्या ध्येयामध्ये जेवढी स्पष्टता असेल, तेवढ्या वेगाने ब्रह्मांड तुमच्यासाठी मार्ग तयार करायला सुरुवात करेल. दुसरी पायरी आहे विश्वास ठेवणे. तुम्ही जी गोष्ट ब्रह्मांडाकडे मागितली आहे ती तुम्हाला मिळणारच आहे, यावर तुमचा 100% विश्वास असला पाहिजे. तुमच्या मनात संशयाची किंवा भीतीची 1% जागा नसावी. जेव्हा तुम्ही ऑनलाईन एखादी वस्तू ऑर्डर करता तेव्हा तुम्ही शांत बसता, कारण तुम्हाला माहीत असते की ती वस्तू कुरिअरने तुमच्या घरी येणारच आहे. तुम्ही वारंवार कंपनीला फोन करून विचारत नाही. अगदी त्याचप्रमाणे तुमचे ध्येय ब्रह्मांडाकडे मागितल्यानंतर ते तुम्हाला मिळणारच आहे असा पक्का विश्वास ठेवा. जर तुमच्या मनात शंका आली की हे कसं शक्य आहे, माझ्याकडे तर शिक्षण नाही किंवा पैसे नाहीत, तर आकर्षणाचा नियम काम करणे थांबवतो. कसं होणार हा विचार तुमचा नाही, ते ब्रह्मांडाचे काम आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे मिळवणे. याचा अर्थ असा की तुम्ही मागितलेली गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असा आनंद आणि भावना तुम्हाला आत्ताच अनुभवायची आहे.